जिल्ह्यात बाळासाहेब पण राहतात. काही गोष्टी सामाजिक राजकीय दृष्टिकोनातून बोलायला आलो होतो. मी भेटीचा वेळ पण मागितला होता आणि आज भेटीचा वेळ त्यांनी मला इथे राजगृहाला दिला. आणि तसंही आज संत रविदास महाराजांची जयंती असल्यामुळं मी दरवर्षीप्रमाणे म्हणजे मला जसं शक्य असेल तसं यावर्षी मी आता इथून चैत्यभूमीला जाणारच आहे अभिवादनाला. म्हणून मग साहेबांनी आज वेळ दिला. साहेबांशी वेगवेगळ्या अर्थाने चर्चा झाली. विशेषतः राहुल सोलापूरकरच्या बाबतीतला जो विषय महाराष्ट्रात आता सध्या तापलेला आहे, तर त्यावर देशद्रोहासारखा गुन्हा दाखल व्हावा याकरता मी स्वतः येणाऱ्या अधिवेशनामध्ये तसा प्रस्ताव सरकारसमोर ठेवणार आहे. आणि अद्यापही त्याला कारवाई किंवा अटक व्हायला पाहिजे होती, ती का झाली नाही या अनुषंगाने सुद्धा आमची चर्चा झाली. काल शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांना जो आहे तो पुरस्कार दिला, त्याच्यावरून अनेक टीकेचे बाहेर निघताना संजय राऊतांनी सुद्धा टीका केलेली आहे की ज्यांनी महाराष्ट्र फोडला, जे महाराष्ट्र दोषी आहेत त्यांना कसे काय पवार पुरस्कार देतात, कसं बघतात या सगळ्याकडे? नाही, अजून राऊत साहेबांना मला असं वाटतं राजकारण शिकायला अवधी आहे का? शेवटी पवार साहेबांनी 50 वर्ष महाराष्ट्रामध्ये राजकारण केलं आहे. ते या देशाचे मोठे नेते आहेत, प्रमुख नेते आहेत. आणि एकनाथराव शिंदे साहेबांना जो पुरस्कार दिला तर तो अर्थातच महादजी शिंदेच्या मला वाटते नावाचा जो पुरस्कार होता. आणि पुरस्कार कोणी द्यायचा कोणी स्वीकारायचा हा ज्यांचा त्यांचा प्रश्न असतो. आता संजय राऊतांना अद्याप तो पुरस्कार मिळाला नाही, त्यामुळे त्यांच्या मनात खंत असेल म्हणून ते बोलले. पण एकंदरीत पवार साहेब हे प्रगल्भ नेते आहेत. इतके वर्ष महाविकास आघाडीमध्ये असताना सुद्धा जर त्यांना पवार साहेबांचं वैचारिक आणि राजकीय प्रगल्भता कळली नाही नसेल तर संजय राऊतांसारखं कोणी करंट आहे असं मी म्हणजे त्यांच्यासारखं कोणी करंट असूच शकत नाही. अजून म्हणताना म्हटले ते की ज्या अजित पवारांनी तुमचं कुटुंब फोडलं त्या अजित पवारांसोबत तुम्ही गुटरगू करतात, पण आम्ही जबाबदारीने पावलं टाकतो राजकारण करताना, आम्हालाही राजकारण करतो असे. अहो, तुम्ही दुसऱ्यांच्याकडे बोट दाखवताना अशा पद्धतीने तुम्ही बोलत असता. मी तर स्पष्ट माझा आरोप मागही होता, आता या ठाकरे कुटुंब फोडण्याचं प्रमुख केंद्रच संजय राऊत आहेत. नाही तर उद्धव ठाकरेजी आणि राज ठाकरे साहेब कधी विभक्त झाले नसते. ते फक्त संजय राऊतांमुळं किंवा शिंदे साहेबांनी जे बंड केलं त्याला कारणीभूत संजय राऊत आहेत. मग आपल्याकडं 4 बोटं असताना दुसरीकडे बोट दाखवायचं आणि राष्ट्रवादीच्या परिवारात त्यांनी नाक खुपसायचं कारण नाही ना. आम्ही आमचा परिवार आहे, आम्ही बघून घेऊ. घर कोणी फोडलं की काय फोडलं यानं त्यांनी बोलण्याची काय आवश्यकता नाही. तुम्ही शिवसेनेचे जे तुकडे तुकडे केले याचा जाब तुम्हाला एक दिवस महाराष्ट्र विचारेल. त्याच्यामुळं तुम्हीच आग लावणारे आहात आणि तुम्ही अशा प्रकारे बोलणं म्हणजे त्याला म्हणता येईल की एखाद्या चोरानी शाव असल्यासारखं बोलणं आहे असं मला वाटतं. नाही, मला नाही वाटत. कालच्या देवगिरीच्या बैठकीमध्ये स्वतः अजितदादांनी याबाबत कॅबिनेटच्या संदर्भातला खुलासा करताना सांगितलं की आता इथून पुढं स्वीय सहाय्यक आणि OSD हे पारदर्शक पद्धतीनं तिघांचेही निवडल्या जातील. कारण अनेकांचे आर्थिक संबंध अनेक PA किंवा OSD असे असतात ज्यांचे अनेक दलालांचे आर्थिक संबंध असतात. त्यामुळे अशा दलालांचा बंदोबस्त करायला पारदर्शक प्रक्रिया राबवल्या गेली पाहिजे हे तिघांनीही एका मतानं ठरवलेलं आहे. त्यामुळे शिंदे साहेब नाराज असण्याचं काही कारण असेल असं मला वाटत नाही. मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये त्या गोष्टीचा उल्लेख केला आणि त्याला सर्वांनी दुजोरा दिला. त्यामुळे त्याला मला नाही वाटत काही वेगळ्या अर्थानं बघावं. हां, कारण दलालांचा सुळसुळाट असतो मंत्रालयामध्ये. आमची कामं करून द्या, मग त्यांना आर्थिक आमिष दाखवल्या जातात. अनेक OSD अनेक PS मागच्या काळात पण आमच्या पण बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या होत्या. आम्ही आमच्या नेत्यांपर्यंत त्या मांडल्या आणि त्याला एक पारदर्शक प्रक्रिया मंत्रालयीन व्हावी याकरताच आता बघा तुम्ही येणाऱ्यांचा पण ओघ कमी केला आहे. त्याचा फेस ID मागितलेला आहे प्रत्येकाचा. तर हे सगळं डिसिप्लिन या थोडंसं यावं मंत्रालयाला, त्याकरता घेतलेला हा निर्णय आहे. पालकमंत्री पदावरून देखील ज्याच्यावर भाजपने भ्रष्टाचाराच्या गटात प्रवेश केला. त्यावर संजय राऊत म्हणतात की दलाली तस्करी करणाऱ्यांना शिंदेनी प्रवेश करून घेतला, त्यांचं सरकार शरद पवार करताय. साहित्य संमेलन नसून दलालांचं संमेलन केलं. बघा आता साहेब, संजय राऊतांनी काय म्हणावं हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. त्यांचा काय प्रॉब्लेम आहे तुम्हालाही चांगल्या पद्धतीने माहीत आहे. शेवटी कोण कोण्या पक्षात जायचं आणि कोण्या नेतृत्वानं घ्यायचं हा त्या पक्षाचा तो हा असतो, एक अधिकार असतो. संजय राऊतांचा तिळपोपळ होण्याची अनेक कारणं आहेत. राऊतांनी घरफोडीवर बोलण्याची गरज नाही असं मिटकरींनी म्हटलेलं आहे. प्रकाश आंबेडकरांची भेट घेतल्यानंतर मिटकरी माध्यमांशी संवाद साधतायत. राऊतांनी शिवसेनेचे झालेले तुकडे ते पाहावं असं मिटकरी यांनी म्हटलेलं आहे.
लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.